रायगडमध्ये शेकापचा मेळावा पार पडला। या मेळाव्याच्या मंचावरून राज ठाकरेंनी डान्स बार बाबत एक वक्तव्य केलं आणि राज्यात पुन्हा खळखटाक सुरू झालाय। यात स्पेशली रायगड जिल्ह्यामधले डान्स बार हे मनसेच्या टार्गेटवर आलेले आहेत। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। सर्वाधिक डान्स बार हे रायगड जिल्ह्यामध्ये आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे इथे। राज ठाकरेंनी हा सवाल विचारून काही तास उलटण्याआधीच मनसे नेत्यांनी नवी मुंबईतील डान्स बारकडे आपला मोर्चा वळवला आणि पनवेलमधील हा बार फोडला। साहेब बोले आणि कार्यकर्त्यांचे शोले अशीच परंपरा मनसेत राहिली आहे। त्याचप्रमाणे राज ठाकरेंच्या डान्स बारच्या वक्तव्यानंतर घडलंय। सर्वाधिक डान्स बार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो। मग अनधिकृतरित्या एवढे डान्स बार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये, तेही कोणाचे? तेही मराठी लोकांचे। म्हणजे इथून पिळला गेलात की डान्स बारच्या नादी लावून तिकडून पिळून घ्यायचं। अहो रायगड जिल्हा आहे ना हो, आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे। कल्याणच्या सुभेदाराची खडा नारळाने ओटी भरून परत पाठवणी करणारा आमचा राजा, त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डान्स बार सुरू आहेत। आता साहेबांनी फक्त इशारा केला आणि मनसे कार्यकर्ते लगेच कामाला लागले। राजसाहेब नेहमी वेगवेगळ्या भाषणांमधून वेगवेगळे मुद्दे मांडत असतात आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर करत असतात। जे वक्तव्य साहेबांनी काल केलं त्याची प्रतिक्रिया आपल्याला रस्त्यावर दिसली। आता पनवेलमध्ये नेमका प्रकार काय घडला आणि मनसेनं नेमका काय इशारा दिलाय तेही पाहूया। पनवेल परिसरात अनेक डान्स बार अनधिकृतरित्या सुरू आहेत। सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा मनसेचा आरोप आहे। योगेश चिले यांच्या नेतृत्वात मनसेचे कार्यकर्ते नाईट रायडर्स या डान्स बारवर धडकले। कार्यकर्त्यांनी सुरुवातीला डान्स बार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। संतप्त कार्यकर्त्यांनी बारमधील खुर्च्या, टेबल आणि इतर साहित्याची तोडफोड केली। शिवरायांच्या भूमीत अशी घाणेरडी संस्कृती सहन करणार नाही, मनसेनं अशी भूमिका घेतली आहे। तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने पाऊल उचलावं लागतंय असं मनसे नेत्यांनी सांगितलं। पनवेलमधील सर्व अनधिकृत डान्स बार बंद झालेच पाहिजेत, अन्यथा मनसे आपल्या शैलीत उत्तर देत राहील असा इशारा देण्यात आला। मनसेच्या कारवाईनं आता बार चालकांचे धाबे दणाणले। डान्स बारचा मुद्दा आणि त्याचं राजकारण हे महाराष्ट्रासाठी नवं नाही आहे। 2005 मध्ये तत्कालीन गृहमंत्री RR पाटील यांच्या नेतृत्वात डान्स बारवर बंदी घालण्याचा निर्णय। डान्स बारच्या नावाखाली बेकायदेशीर धंदे सुरू असल्याच्या तक्रारी। बंदी घातल्यानंतर निर्णयाचं सर्वसामान्य जनतेने स्वागत केलं होतं। या निर्णयामुळे बारबालांचा व्यवसाय अडचणीत येईल, बार असोसिएशननं मत व्यक्त केलेलं। पुढे डान्स बार असोसिएशननं कोर्टात धाव घेतली होती। राज्य सरकार विरुद्ध डान्स बार असोसिएशन असा लढा न्यायालयात लढला। सुप्रीम कोर्टानं डान्स बारवरील बंदी उठवत अनेक नियम अटी लागू केल्या। डान्स बार बाबत 2016 मध्ये सरकारनं नवा कायदा केला। आता नव्या कायद्यात कोर्टात काय नियम ठरवले गेलेत तेही पाहूयात। डान्स बारमध्ये नोटांची उधळण करता येणार नाही। डान्स बार फ्लोअरवर 4 पेक्षा अधिक बारबाला नको। बारबाला आणि ग्राहकांमध्ये किमान 2 मीटरचं अंतर असावं। ग्राहकांना डान्स फ्लोअरवर जाता येणार नाही। डान्स बारमध्ये धूम्रपानास मनाई। बारबालांचं वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावं। बारमध्ये CCTV कॅमेरे लावावेत। डान्स बार मालकांनी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करावी। आता एवढ्या सगळ्या नियमांचं कुंपण कोर्टानं घातलं असलं तरी प्रत्यक्षात हे नियम किती पाळले जातात यावर कायमच प्रश्न उपस्थित झालेत। डान्स बारमध्ये नियम धाब्यावर बसवून पैशांची उधळण
आणि अश्लील कृत्य होत असल्याचे आरोप अनेकदा झालेत. त्याचे व्हिडिओही अनेकदा समाज माध्यमांवर व्हायरल झाले. अशा डान्स बारमुळे संस्कृतीचा ऱ्हास तर होतोच, त्यासोबतच अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचीही उदाहरणं आहेत. बारमध्ये पैसे उधळण्याच्या नादात गुन्हेगारी वाढण्याचंही अनेकदा समोर आलंय. डान्स बारवर बंदी घातलेला दिवंगत नेते आणि तत्कालीन गृहमंत्री आर पाटलांचा हा निर्णय प्रचंड लोकप्रिय ठरला होता. आता मनसेनं पालिका निवडणुकीआधी महाराजांच्या राजधानीत सर्वाधिक डान्स बार असल्याचा मुद्दा हाती घेऊन भावनिक नाळ पकडण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडूनही मनसेवर पलटवार सुरू झाले. निश्चितपणे या राज्यामध्ये कुठेही अवैधपणे या पद्धतीने डान्स बार किंवा इतर कुठली गोष्ट चालू असेल तर ती खपवून घेतल्या जाणार नाही. परंतु या पद्धतीनं कायदा हातात घेऊन त्याच्यावर कार्यवाही करणं हे देखील योग्य नाही. अशा पद्धतीचं जर का काही अवैधपणे सुरू असेल तर त्याचं तक्रार शासनाकडे द्यावी, प्रशासनाकडे द्यावी. शासन निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करेल. गेल्या काही वर्षात मनसेनं अनेक आंदोलनं हाती घेतली. मग त्यात मराठी मुलांच्या नोकऱ्यांचं आंदोलन असो, मशिदीवरील भोंगे असो, टोलला विरोध असो किंवा मराठीचा मुद्दा असो, ही सर्व आंदोलनं खळखट्याकनं गाजली आहेत. आता मनसेचं डान्स बार विरोधातील आंदोलनही त्याच वळणावर गेलंय. या खळखट्याक पॅटर्न मधून अनेक चांगले निर्णय झाले, मात्र मनसेला त्याचा राजकीय फायदा झाला नसल्याचंही समोर आलंय. आता मनसेनं डान्स बार विरोधाचं नवं आंदोलन हाती घेतलंय. या आंदोलनाचं फलित काय होणार आणि मनसेला आगामी निवडणुकांत किती फायदा होणार हे आता काळच सांगेल. नवी मुंबईतून निखिल चव्हाणसह अभिषेक कारंडेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज.